हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार 7 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. कान्हा सखीने त्याला डिवोर्स देऊ नये म्हणून नवीन नवीन प्लॅन बनवतोय, पण सरकारने सगळी काही सेटिंग करून ठेवली आहे आणि सखी आता सरकारच्या पूर्णपणे हातात गेली आहे. सरकार जी म्हणेल ती पूर्व दिशा. त्यामुळे कान्हाला सखीला कन्व्हिन्स करणं अवघड जातंय. पण आता कान्हाला एक खूप मोठा सपोर्ट मिळाला आहे. कान्हाला विभीषण सापडलाय, जो सरकारची लंका उद्ध्वस्त करणार आहे. मग हा विभीषण कोण आहे? तर हा विभीषण आहे आपल्या सर्वांचा लाडका गौतम. गौतमने याआधी सुद्धा सरकारविरुद्ध खूप चांगलं काम केलं होतं आणि आता हा गौतम चक्क कान्हाला जाऊन भेटलाय. कबीर किर्लोस्करच्या घरी पोहोचला आणि मग कान्हाने गौतमशी हात मिळवणी केली आहे आणि गौतमला सांगितलंय, मी बाहेरची खिंड लढवतो, तुम्ही आपल्या घरातील खिंड लढवा. म्हणजे आता एकाच वेळेस एकीकडे गौतम हा घरातून सरकारवर वार करणार आणि कान्हा हा घराबाहेरून सरकारशी युद्ध करणार. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आपली सिक्रेट एजंट वेदू हिने सरकार आणि सखीचं बोलणं ऐकलेलं असतं. ती लगेच कबीरला कॉल करते आणि सांगते, बॉस, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. कान्हा विचारतो काय? तर वेदू सांगते, बॉस, येथे मोठी डेव्हलपमेंट झाली आहे. मी आत्ताच सरकार आणि सखीला बोलताना ऐकलंय आणि सरकारने सखीला सांगितलंय की तुम्हाला घटस्फोट द्या, म्हणजे आता सखी तुम्हाला घटस्फोट देणार आहे. हे ऐकून कान्हाला मोठा धक्काच बसतो. कान्हा वेदूला म्हणतो, मला वाटलंच होतं ती सरकार असंच काहीतरी करेल आणि सखीसुद्धा यासाठी तयार झाली असेल. पण तू काळजी करू नको, मी हे होऊ देणार नाहीये. तर वेदू कान्हाला समजावून सांगते, नाही बॉस, येथे ना खूप साऱ्या गोष्टी बदलल्या आहेत. सखी मॅडम तुमच्यावर खूप चिडल्यात आणि सरकार रोज त्यांच्या मनात काहीतरी भरून देत आहे. तुम्ही किती वाईट आहात, विश्वासघातकी आहात, प्रॉपर्टीसाठी तुम्ही त्यांना फसवलंय. त्यामुळे सखी मॅडम नक्कीच तुम्हाला घटस्फोट देतील. कान्हा वेदूला समजावून सांगतो, वेदू, तू खरंच खूप छान काम करतेस आणि तू त्या घरावर असंच लक्ष ठेव. असं काही महत्त्वाचं घडलं तर ते मला सांगत जा. तेवढ्यात कान्हाला एक आयडिया सुचते. कान्हा विचारतो, सखी आता कुठे? तर वेदू सांगते, त्या आत्ताच त्यांच्या रूममध्ये गेल्या आहेत. कान्हा हा वेदूला आपला एक प्लॅन सांगतो. वेदूसुद्धा खूप खुश होते आणि मग इकडे सखी तिच्या रूमकडे जात असते. त्याच वेळेस तिला आठवतं की सरकार तिला काय म्हणाली होती. सरकारने सखीला समजावून सांगितलं होतं, सखी मला मान्य आहे तुझं कान्हावर प्रेम आहे, पण जर तू कान्हाला तुझ्या आयुष्यातून कायमचं बाहेर नाही काढलं तर ते आपल्या घरासाठी, आपल्या बिझनेससाठी खूप धोकादायक असू शकतं. एकतर तो कान्हा आपल्या बिझनेसचा ताबा घेईल किंवा मग आपल्या घराचा ताबा घेईल. त्यामुळे लवकरात लवकर त्या कान्हाला तुझ्या आयुष्यातून बाहेर काढ. हे सगळं आठवून सखी खूप दुःखी होते. सरकारने सखीला चक्क कान्हाला घटस्फोट द्यायला सांगितलाय, हे सुद्धा सखीला आठवतं. सखी या सगळ्या विचारांमध्ये गुंग होऊन आपल्या रूममध्ये येते, पण त्याच वेळेस तिला ठेच लागते आणि मग सखी समोर पाहते तर सखीचं प्रतिबिंब तिच्या समोर उभं असतं. सखी आपल्या प्रतिबिंबाकडे पाहतच राहते आणि विचारते, कोण आहेस तू? अगदी माझ्यासारखी दिसतेस. तर हे प्रतिबिंब सांगतं, अगं मी तूच आहे, मी तुझं मन आहे आणि मी तुला इथे काहीतरी सांगायला आली आहे. सखी विचारते, काय सांगायला आली आहेस? तर हे प्रतिबिंब सखीपेक्षा 10 पट जास्त हुशार असतं. सखीला कुणीही मूर्खात काढू शकतं, पण हे प्रतिबिंब मात्र तिला समजवायला आलेलं असतं. हे प्रतिबिंब सखीला समजावून सांगतं, सखी, सध्या तुझ्या डोळ्यावर प्रेमाची, विश्वासाची पट्टी बांधली गेली आहे. त्यामुळे काय योग्य, काय अयोग्य हे तुला समजत नाहीये. सखी विचारते, कशाबद्दल बोलतेस तू? तर हे प्रतिबिंब तिला समजावून सांगतं, जेव्हा आपल्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते ना, तेव्हा आपल्या कानावर जे पडतं त्यावर आपण विश्वास ठेवतो, पण त्यावेळेस नेहमी आपल्या मनाचं ऐकायचं असतं. समोरची व्यक्ती आपल्याशी कशी वागली आहे, तिचा चांगुलपणा कसा आहे. आज जरी ती व्यक्ती आपल्याला चुकीची वाटत असली, पण त्या व्यक्तीचा तो स्वभाव नाही आहे, त्याने एखाद्या वेगळ्या हेतूने हे सगळं केलं असेल, हे आपण समजून घ्यायला हवं आणि मग निर्णय घ्यायला हवा. सखी विचारते, तुझा रोग कोणाकडे? तर हे प्रतिबिंब सांगतं, कान्हाकडे. मी कान्हाबद्दल बोलतीये. तुला असं वाटत नाही का, आज जरी कान्हा तुला चुकीचा वाटत असला, त्याने तुला फसवलंय असं तुला वाटत असलं,
पण याच कान्हाबरोबर तू इतके महिने राहिलीये, एकत्र एका घरात एका खोलीत राहिलीये, त्याचा चांगुलपणा तू पाहिलाय, तो तुझ्याशी कधी वाईट वागलाय का? तुला असं वाटत नाही का? तर सखीला मात्र काहीच पटत नसतं. सरकारने सांगितलेलं सगळं तिच्या डोक्यात फिट्ट बसलंय. सखी या प्रतिबिंबालाच सवाल करते, तुला असं का वाटतंय मी त्या कान्हावर विश्वास ठेवा? त्याचा तो चांगुलपणा, त्याचं माझ्याशी चांगलं वागणं हे सगळं नाटक होतं. कारण तो एक हेतू घेऊन या घरात आला होता आणि त्याचा हेतू होता माझी सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेणं, मला बर्बाद करणं. आणि त्याने कितीही चांगुलपणा दाखवला, कितीही चांगले कर्म केले असले ना, तरी हे सगळं त्याच्या वाईट हेतूमुळे पूर्णपणे नष्ट झालंय. त्याचा चांगुलपणा काहीच फायद्याचा नाहीये. सखीचं प्रतिबिंब तिला समजवण्याचा प्रयत्न करतं. मग त्याने तुझी आणि तुझ्या आईची जी भेट घडवून आणली त्याला काय म्हणशील? तुझी आई तुझ्या आयुष्यात येण्याआधी तुझ्या आयुष्याचं एकच उद्दिष्ट होतं, ते म्हणजे आईचं प्रेम मिळवणं. कान्हाने फक्त तुला तुझ्या आईचंच प्रेम नाही मिळवून दिलं, तर सरकारचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला. तुझ्या खऱ्या आईला या घरात आणलं आणि तुला आईचं प्रेम मिळवून दिलं. तुझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, ते पुन्हा बसवलं. ते त्याने का केलं असतं? जर त्याचा हेतू वाईट असता तर? सखी म्हणते हा सुद्धा त्याच्या प्लॅनचा एक भागच होता. कारण त्याला माहीत होतं की जर त्याने माझ्या खऱ्या आईला या घरात आणलं तर माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसेल आणि या विश्वासामुळेच मी त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या केल्या होत्या. हा त्याच्या प्लॅनचा भागच होता. फक्त एवढंच नाही तर जर सरकार या घरात राहिली असती तर माझी प्रॉपर्टी कान्हाला कधीच स्वतःच्या नावावर करून घेता आली नसती. त्यामुळे त्याने सरकारला बाहेर काढलं आणि माझ्या खऱ्या आईला या घरात आणलं. हा सुद्धा त्याच्या प्लॅनचा एक भागच होता. प्रतिबिंब सखीला समजवण्याचा प्रयत्न करतं. असं असतं तर मग जेव्हा कान्हा हा तुझ्याबरोबर एका खोलीत राहत होता, तू तर त्याच्या प्रेमात वेडी झाली होती, आपलं सगळं सर्वस्व त्याला द्यायला तयार झाली होती. पण खरं खरं सांग, कान्हाने कधी तुझा गैरफायदा उचलला का? कधी तुला स्पर्श तरी केला का चुकीच्या पद्धतीने? सखी म्हणते हे खरंय की कान्हाने कधीच मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला नाही, माझा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न केला नाही. पण मला पूर्ण गॅरंटी आहे की यामागे सुद्धा त्याचा काहीतरी प्लॅन असेल. त्याने एखाद्या प्लॅननुसारच असं काहीतरी केलं असेल, तो असा वागला असेल. त्यामुळे मला हे सुद्धा पटत नाहीये. सखीचं प्रतिबिंब सुद्धा बोर झालेलं असतं आणि सखीला पुन्हा एकदा समजवण्याचा प्रयत्न करतं की जर कान्हाला तुझी संपत्तीच हवी असती तर मग जेव्हा सरकारने तुला 1 महिना सखी सदन चाळीत जाऊन राहण्याचं चॅलेंज दिलं होतं तर तेव्हा तो तुझ्याबरोबर का आला असता? त्याने तेथे इतके वाईट हलाखीत दिवस काढले, त्याने तसं का केलं असतं? तर सखी सांगते तो सुद्धा त्याच्या प्लॅनचा भागच होता. कारण त्याला माझा विश्वास जिंकायचा होता आणि आम्ही नवीन नवीन लग्न केलेलं होतं. त्यामुळे त्याला असं वाटलं की महिन्याभराची तर गोष्ट आहे, महिनाभर मी तेथे सखीबरोबर राहिलो, सखीला मदत केली, तिचं मन जिंकलं, तर तिची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायला सोपं जाईल. आणि त्यानंतर मी चॅलेंज जिंकले आणि एका महिन्यातच या महालात आमच्या बंगल्यात आले. त्यामुळे कान्हाला काही जास्त त्रास झालाच नाही. सखीचं प्रतिबिंब तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतं की तू कान्हावर विश्वास ठेव, कान्हा खरंच चांगला आहे. पण सखी तिच्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी प्रतिसवाल करत असते, उत्तर देत असते. आणि सखीचं ठरलेलं असतं की नाही, कान्हा खूप वाईट आहे आणि आता कान्हाला माझ्या आयुष्यात कोणतीच जागा नाही आहे, मी त्याला माझ्या आयुष्यात जागा देणार नाही. आणि तेवढ्यात वेदू तेथे येते. सखी डोळे पुसते. वेदू म्हणते मॅडम, तुमच्यासाठी एक पार्सल आलंय. तर सखी म्हणते मी तर कोणतं पार्सल मागवलंच नव्हतं, मग पार्सल कसं येईल? तर वेदू म्हणते ओ मॅडम, जाऊन तर पहा. वेदू खूप खुश असते आणि मग सखी हे पार्सल घेण्यासाठी बाहेर येते. तर पार्सल घेऊन दुसरं तिसरं कुणी नाही तर चक्क आपला कान्हा आलेला असतो. त्याने तोंडाला रुमाल लावलेला असतो, डोक्यावर कॅप, त्यानंतर डिलिव्हरी बॉयसारखे कपडे, बॅग असते. त्यामुळे सखी त्याला काही ओळखत नाही आणि सखी विचारते हे माझं पार्सल नाही आहे, मी तर काही मागवलंच नाही आहे. तर कान्हा म्हणतो ओ मॅडम, तुमचंच पार्सल आहे, घ्या, तुम्हीच मागवलं आहे. आणि सखी हे पार्सल घेते. तर कान्हाने एक बॉक्स आणलेला असतो. सखी हा बॉक्स उघडून पाहते तर या बॉक्समध्ये खूप सारे आईस्क्रीम असतात, वेगवेगळ्या फ्लेवरचे सगळे आईस्क्रीम. हे आईस्क्रीम पाहून सखीला मोठा धक्काच बसतो. कारण सखी आणि कान्हाची आईस्क्रीमबद्दलची खूप जुनी गोष्ट आहे. सखीने कान्हाला मध्यरात्री कॉल करून बोलवलं होतं आणि सगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम आणायला सांगितले होते. हे सगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम पाहून सखीला लगेच समजतं की हा कान्हा आहे. आणि सखी त्याच्या हाताकडे पाहते तर त्याच्या हातामध्ये हळकुंड असतं
आणि हे हळकुंड पाहून सखीला लगेच समजतं की हा कान्हा आहे. सखीला आठवतं जेव्हा हे दोघे अक्षय तृतीयेच्या दिवशी आमरस बनवत होते तेव्हा सखीनेच त्याच्या हातातलं हळकुंड काढून ठेवलं होतं. आणि मग सखी ही कान्हाकडे रागारागाने पाहते. कान्हा सुद्धा तिच्याकडे पाहतो. सखीला समजतं की हा कान्हा आहे आणि कान्हा लगेचच आपल्या चेहऱ्यावरचा रुमाल बाजूला काढतो आणि कान पकडतो. सखीला सॉरी म्हणतो. सखी त्याच्या हातामध्ये हा बॉक्स देते आणि रागारागाने जाऊ लागते तर कान्हा तिचा हात पकडून तिला थांबवतो. सखी खूप दुःखी होते. कान्हा सुद्धा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. आणि मग हे दोघेही भूतकाळात जातात. एकत्र घालवलेले क्षण त्यांना आठवतात. मकर संक्रांतीचा दिवस. कान्हाने तिचं पैंजण तिच्या पायात घातलं होतं. मग सखीने खुश होऊन त्याला मिठी मारली होती. हे सगळं या दोघांना आठवतं. त्यानंतर या दोघांनी साखरपुड्याच्या दिवशी कसा डान्स केला होता. आपल्या बोटांमध्ये रिंग घातली होती. मग यांचं लग्न झालं होतं. गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं. हे सगळं कान्हा आणि सखीला आठवतं. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. कान्हा तर सखीला मनवण्याचा प्रयत्न करतोय. सखी ही त्याच्यावर चिडली आहे पण शेवटी तिचं कान्हावर खूप प्रेम आहे हे तिच्या डोळ्यात दिसून येतं. सखी काही कान्हाकडे पाहतच नाही. कान्हाने तिचा हात पकडलेला असतो आणि दोघांनाही भूतकाळातील सगळ्या गोष्टी आठवत असतात. आणि मग कान्हा हा सखीला म्हणतो, बेबी सरकार, एकदा माझं ऐकून तरी घ्या. मला सुद्धा माझी बाजू मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. तुम्ही माझी बाजू न ऐकताच मी का हे सगळं केलं, हे सगळं न ऐकताच माझ्या विरुद्ध निर्णय घेतला, हे एकदम चुकीचं आहे. हे सगळं ऐकून सखीला खूप राग येतो. सखी आपले डोळे पुसते. सखी मागे वळून पाहते आणि कान्हावर ओढून म्हणते, मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. का ऐकून घ्यायचं मी तुझं? तर कान्हा म्हणतो, बेबी सरकार, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजू पाहूनच आपण आपला निर्णय घ्यायचा असतो. सखी म्हणते, तुझं नानच खोटं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूसुद्धा खोट्या आहेत. मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. असं म्हणून सखी परत आतमध्ये जाऊ लागते. पण कान्हा तिचा हात पकडून तिला थांबवतो. सखी चिडून म्हणते, मला हात लावायचा नाही आणि मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. तेवढ्यात गौतम तेथे येतो. सखी त्याला पाहते आणि म्हणते, गौतम काका, आत्ताच्या आत्ता या कान्हाला सॉरी कबीरला सांगा. येथून निघून जा. मला त्याच्याशी काहीच बोलायचं नाहीये. आपला गौतम काका तर कान्हाच्या बाजूने आणि तो चेष्टा मस्करी करतो आणि म्हणतो, ए कबीर, सांगितलं ना तुला सखीने, चल आत्ताच्या आत्ता इथून जा. येथे थांबायचं नाही. सखीला समजतं की हा आपली चेष्टा करतोय. त्यामुळे सखी म्हणते, गौतम काका, त्याला दटावून सांग. तो जर येथे गेला नाही ना तर 1 मिनिटाच्या आत मी त्याला धक्के मारून इथून हाकलून देईल. आणि गौतम काका म्हणतो, ए कबीर, सखी खूप चिडली आहे बरं का. तू येथून गेला नाही ना तर 1 मिनिटाच्या आत धक्के मारून तुला हाकलून देईन मी सुद्धा. असं म्हणून गौतम काका तेथून निघून जातो. सखीला समजतं की तो चेष्टा करत होता आणि काका या कान्हाच्या बाजूने. सखी चिडून म्हणते, काका जरी तुझ्या बाजूने असला ना तरी मला तुझं खरं रूप माहिती आहे. त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तर कान्हा म्हणतो, ठीक आहे बेबी सरकार, मी जातो. पण माझी एक रिक्वेस्ट आहे, हे सगळे आईस्क्रीम आहे ना तुम्ही घ्या. कारण हे आईस्क्रीम मी परत घेऊन गेलो ना तर घरी जाईपर्यंत या सगळ्या आईस्क्रीमची लस्सी होईल. आणि मला आईस्क्रीम खायला आवडतं, प्यायला आवडत नाही. तेवढंच तुम्ही खाल्लं तर मला बरं वाटेल. सखीला वाटतं ठीक आहे. सखी कान्हाच्या हातून हे आईस्क्रीम घेते. कान्हा हा सखीकडे एकटक पाहतच राहतो. सखी चिडून म्हणते, मी तुझ्याकडून हे आईस्क्रीम घेतले, याचा दुसरा काही अर्थ काढू नकोस. आणि मी सखी कामत आहे, कधीच कोणाचे उपकार ठेवत नाही. आज तू मला आईस्क्रीम दिले आहेत, उद्या मी तुला काहीतरी देणार आणि तू ते ॲक्सेप्ट करावं अशी माझी इच्छा आहे. कान्हाला काही कळतच नाही सखी कशाबद्दल बोलतीये. आणि सखी हे पार्सल घेऊन तेथून निघून जाते. कान्हा विचार करत असतो की सखी मला उद्या काय देणार आहे. आता कान्हाला ही गोष्ट वेदूने सांगितली आहे की सरकारने तिला घटस्फोट द्यायला सांगितला आहे. पण तरीसुद्धा कान्हा याच गोष्टीचा विचार करत असतो. आणि मग दुसरा दिवस उजाडतो आणि चक्क वकील घरी आलेला असतो. आणि या वकिलाने डिवोर्स पेपर्स बनवलेले असतात. वकील हे डिवोर्सचे पेपर सखीला दाखवतो आणि विचारतो, तुम्ही ठरवलंय का, तुम्हाला हे करायचंच आहे. सखी काही बोलणार त्याच आधी परशुराम म्हणतो, आता त्यात काय ठरवायचंय. त्या कान्हाने सखीची इतकी मोठी फसवणूक केली आहे, त्याच्याबरोबर असंच व्हायला हवं. ती कान्हा नावाची घाण आम्हाला या घरात आणि सखीच्या आयुष्यात नकोय. सखीला खूप वाईट वाटतं. मीनाक्षी म्हणते, हो वकील साहेब, त्या कान्हाला ही शिक्षा व्हायला हवी. सखीच्या आयुष्यात त्याला आता कोणती जागा नाहीये. सखी दुःखी होते. वकील म्हणतो, ठीक आहे, जर तुमची अशी इच्छा असेल
तर मी घटस्फोटाचे पेपर्स बनवले आहेत. आता यावर तुमच्या दोघांच्या सह्या झाल्या की मग तुमचा घटस्फोट होईल. तेवढ्या सरकार तेथे येते आणि वकिलांना पाहून खूप खुश होते. सरकार विचार करते, अरे वा सखी, तू तर बुलेट ट्रेनपेक्षा फास्ट निघाली. मी तर तुझ्या मनात फक्त एक ठिणगी टाकली होती, पण तू तर त्याचा वनवास पेटवला. मला नव्हतं वाटलं तुझा आणि कान्हाचा डिवोर्स करणं एवढं सोपं असेल. तू स्वतःच वकिलांना बोलून घेतलं, पेपर्स बनवून घेतले. वा रे वा, असंच फास्ट काम केलं ना तर माझा हेतू नक्कीच पूर्ण होईल आणि तुझी सगळी संपत्ती लवकरच माझ्या नावावर होईल. सरकार पुढे येते आणि विचारते, अरे वकील साहेब, तुम्ही येथे. वकील साहेब काही सांगणार इतक्यात सखी म्हणते, आई, तू काल मला सांगितलं होतंस ना की कान्हाला घटस्फोट दे, म्हणून मी हे घटस्फोटाचे पेपर्स तयार करून घेतले आहेत. सरकारला तर आनंद झालेला असतो, पण सरकार नाटक करते, अरे देवा, हे काय बोलतेस तू सखी, तू घटस्फोटाचे पेपर्स तयार करून घेतले. सखीला सुद्धा आश्चर्य वाटतं, काल रात्री वेगळं बोलत होती ना आता काय वेगळं बोलतीये. तर सरकार म्हणते, नाही तसं नाही, मी तुला काल रात्री एवढंच सांगितलं होतं की जर तुझं आणि कान्हाचं नातं असंच राहिलं तर कान्हा कधीसुद्धा आपल्याबरोबर वाईट करू शकतो, आपला बिझनेस ताब्यात घेऊ शकतो किंवा आपलं घर ताब्यात घेऊ शकतो. म्हणून तुमचं नातं संपवायला हवं असं मी तुला म्हणाले होते. पण त्याचा अर्थ असा नाही की लगेच तू कान्हावरचं प्रेम विसरून त्याला घटस्फोट देशील. सखीला खूप राग येतो. सखी चिडून म्हणते, आई, कसलं प्रेम, तो कान्हासुद्धा खोटा आणि त्याचं प्रेमसुद्धा खोटं. हे ऐकून मीनाक्षी खूप खुश होते. सरकारला सुद्धा मनातून आनंद होतो. सरकार म्हणते, वा सखी वा, खरंच आता तू माझी भाची शोभतेस. खरंच सरकारच्या भाचीसारखं बोलतेस तू. सरकारला आनंद झालेला असतो आणि मग हा वकील विचारतो, पण कबीर किर्लोस्करकडून या पेपर्सवर सह्या घेणं इतकं सोपं आहे का? त्या सह्या करतील का? तर सखी म्हणते, वकील साहेब, तुम्ही त्याची काळजी करू नका. त्या कबीर किर्लोस्करकडून मी सह्या घेणार आणि त्याचा आणि माझा संबंध कायमचा संपवणार. सरकार, परशुराम खूप खुश होतात. सरकारचा आनंद गगनात मावत नसतो. सरकारला असं वाटतंय की सखीने कान्हाला घटस्फोट दिला म्हणजे तीच मालकीण होणार, पण असं काही होणार नाहीये. आणि इकडे आपल्या कबीर किर्लोस्करचे 2 बॉडीगार्ड्स त्याच्या आजूबाजूला उभे असतात आणि कबीरला भेटायला आलेला असतो गौतम काका. फ्रेंड्स, या मालिकेतलं सगळ्यात भारी कॅरेक्टर म्हणजे गौतम आहे. सुरुवातीला तो दारू पित राहायचा, पण त्यानंतर त्याने खऱ्या तेजस्विनीला शोधून काढलं, मनस्विनीचं सत्य शोधून काढलं आणि आता तो पुन्हा एकदा कान्हाची मदत करतोय. सरकारची लंका जाणारा विभीषण तोच होईल एवढं मात्र नक्की. आणि गौतम हा कबीरला विचारतो, कबीर, तू हे सगळं का करतोयस? तर कबीर त्याला खरं सांगत नाही की माझ्या वडिलांचा खून सरकारने केला होता, म्हणून त्या हेतूने मी घरात आलो होतो. तर कबीर म्हणतो, काका, मी हे सगळं फक्त सखीसाठी करतोय. गौतम विचारतो, पण आता सरकार घरात आहे आणि सरकारने सखीचा विश्वास जिंकलाय. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जे काही सांगतोय ते अगदी योग्य आहे, पण तू हे सगळं कसं करणार आहे? तू या चक्रव्यूहातून कसा बाहेर पडणार आहे? तर कान्हा सांगतो, गनिमी काव्याने. जरी सरकारने महाभारतातलं चक्रव्यूह रचलं असतं ना, तरी मी आजच्या काळातील गनिमी काव्याने या चक्रव्यूहातून बाहेर पडणार आणि सरकारचं खरं रूप सखीसमोर आणणार, सगळ्यांसमोर आणणार आणि सखीला परत मिळवणार. गौतमला खूप आनंद होतो. गौतम कान्हाला म्हणतो, कान्हा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुला माझ्याकडून कोणतीही मदत हवी असेल तर ती मदत मी नक्की करेल. तर कान्हा हा गौतमला समजावून सांगतो, हो काका, मला तुमची मदत हवी आहे, कारण आता मी त्या घरात नाही आहे. त्या घरात मी परतसुद्धा येऊ शकणार नाही. त्यामुळे त्या घरात मला अशी एखादी व्यक्ती हवीच होती जी माझ्या बाजूने काम करेल. तुम्हाला आता त्या घरात राहून माझ्या बाजूने काम करायचं आहे, सरकारविरुद्ध लढायचं आहे. घरातून तुम्ही तिच्यावर वार करणार आणि घराबाहेरून मी तिच्यावर वार करणार. मी काही त्या सरकारला आता सोडत नाही. इकडे सखी ही घटस्फोटाचे पेपर्स घेऊन कान्हाकडे येत असते आणि मग गौतम हा कान्हाला म्हणतो, पण आता तुझ्याविरुद्ध त्या सरकारने खूप मोठं कट कारस्थान रचलंय. सखी तुला घटस्फोट देणार आहे, त्याचं तू काय करशील? तर कान्हा सांगतो, काका, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. मी सगळा विचार करून ठेवलाय. मला काय करायचंय, कसं करायचंय ते सगळं होऊन जाईल. आता तुम्ही पाहतच राहा पुढे पुढे काय होतंय. गौतम त्याला विचारतो, पण हे सगळं तू का करतोय? आमच्या घरात येण्यामागे, सखीशी लग्न करण्यामागे तुझा नेमका हेतू काय होता? कारण सरकारने सखीच्या मनात असं भरवलंय की हे सगळं तू प्रॉपर्टीसाठी केलंस, पैशांसाठी केलं. पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की हे सगळं तू
पैशांसाठी केलं नव्हतंस, मग तुझा नेमका उद्देश तरी काय होता? कान्हा हा गौतमला सत्य सांगत नाही की त्याचा उद्देश सरकारचा बदला घेण्याचा होता, कारण सरकारने त्याच्या वडिलांचा, देवदत्त किर्लोस्करचा खून केलाय. कान्हा म्हणतो, काका माझा एकच उद्देश आहे, तो म्हणजे सखीला मिळवणं. सखीच्या प्रेमासाठी मी हे सगळं करतोय. पण गौतमला हे पटत नाही, कारण सखीच्या प्रेमासाठी कान्हा हे सगळं करू शकत नाही. आज जरी कान्हाचं सखीवर प्रेम असलं तरी सुद्धा आपली एवढी मोठी संपत्ती, एवढी मोठी कंपनी सोडून एक ड्रायव्हरची नोकरी करायला तो सरकारकडे आला होता. सखी सदन चाळीत राहायचा, तेव्हा काय कान्हाचं सखीवर प्रेम नव्हतं. त्यामुळे गौतम काकाला संशय येतो की कान्हा आपल्यापासून काहीतरी लपवतोय. गौतम काका म्हणतो, ठीक आहे, मी तुझी मदत करायला तयार आहे. मी त्या घरात राहून खिंड लढवणार, मी त्या घरात राहून तुझी मदत करणार आणि तुझ्या विरुद्ध जी वातावरण निर्मिती झाली आहे सखीच्या मनात, ती सरकार तुझ्याबद्दल जे विष पेरते ना ते मी कमी करण्याचा प्रयत्न करेल. कारण सरकारने पुन्हा एकदा आमच्या घरात पाय रोवायला सुरुवात केली आहे आणि त्या सरकारवर माझा बिलकुल विश्वास नाही आहे. तू जे बोलतोय ना ते मला पटलंय की आमच्या घरात जी आहे ती सरकारच आहे आणि सरकार त्या घरात असणं म्हणजे ते घर बर्बाद होणं, सखीचं आयुष्य बर्बाद होणं, ते मी होऊ देणार नाहीये. कान्हा म्हणतो, हो काका, घरात जी आहे ना ती सरकारच आहे. तिने ऑपरेशन करून स्वतःच्या डोळ्यांचा रंग सुद्धा बदलून घेतलाय. त्यामुळे आता तिचं सत्य सखीसमोर आणणं हे खूप अवघड आहे. त्यामुळे आता मी माझी स्ट्रॅटेजी बदलली आहे. मी सरकारचं सत्य समोर आणण्याऐवजी आता सखीचा विश्वास जिंकणार आहे. म्हणजे मी सखीला त्या सरकारपासून दूर करेल. सरकारचा मुख्य हेतू हाच आहे ना की सरकारला सखीचा विश्वास जिंकायचा आहे आणि मग संपूर्ण संपत्ती स्वतःच्या नावावर करून घ्यायची आहे. पण मी या उलट वागणार. मी सखीचा विश्वास जिंकून घेणार आणि मग पुन्हा एकदा सखीला माझ्या जवळ आणणार, सखीशी लग्न करणार. आता सखीबरोबर कान्हा महाडिक नाही तर कबीर किर्लोस्कर लग्न करणार. मी सखीला त्या सरकारपासून दूर करेल, म्हणजे सरकारचा हेतू पूर्ण होणार नाही. त्यामुळे सरकार ही नक्कीच काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल आणि स्वतःच्या जाळ्यात स्वतःच अडकणार. सरकारचं सत्य सखीसमोर येणार. गौतमला सुद्धा हा प्लॅन खूप आवडतो आणि गौतम कान्हाला पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतो, कबीर तू हे सगळं का करतोय? तुझा नेमका हेतू तरी काय आहे? कान्हा त्याला सांगतो, काका मला कळतंय तुम्हाला काय ऐकायचंय, पण आता योग्य वेळ नाहीये. मी तुम्हाला आता नाही सांगू शकत की माझा हेतू नेमका आहे तरी काय. मी तुम्हाला सगळं सांगेल, पण योग्य वेळ आल्यावर. तुम्ही आता एवढाच विचार करा की हे सगळं मी सखीसाठी करतोय आणि तुम्ही सुद्धा हे सगळं सखीसाठीच करताय. गौतमला हे पटतं आणि मग त्याच वेळेस सखी ही कान्हाच्या दिशेने येत असते घटस्फोटाचे पेपर्स घेऊन. गौतमला मात्र कान्हावर पूर्ण विश्वास बसलेला असतो आणि गौतमने कान्हाशी हात मिळवणी केलेली असते. फ्रेंड्स, कान्हाला हा खरंच खूप मोठा सपोर्ट मिळाला आहे, कारण आता सरकारच्या घरात वेदू सोडली तर कान्हाच्या बाजूने काम करणारं कुणीच नाहीये आणि वेदू शेवटी नोकर आहे, तिला तिच्या लिमिटेशन आहे. पण गौतम काका हा सखीशी बोलू शकतो, कान्हाबद्दल तिचं मन वळवू शकतो, सगळ्यांच्या मनात कान्हाबद्दल चांगली भावना तयार करू शकतो. त्यामुळे सरकारविरुद्ध काम करण्यासाठी आता कान्हाच्या लढाईला आणखीनच बळ मिळालंय, एवढं मात्र खरं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. सरकार एकीकडे प्लॅन बनवते, पण आता कबीर किर्लोस्कर सुद्धा तिच्या विरुद्ध पायारून उभं राहिलाय आणि आता त्याला गौतमचा सुद्धा सपोर्ट मिळालाय. म्हणजे नक्कीच सरकारची आता चांगली जिरणार, एवढं मात्र खरं. लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. सखी आणि सरकार घटस्फोटाचे पेपर्स घेऊन कबीरच्या घरी पोहोचतील आणि सरकार सखीला समजावून सांगेल, हीच ती योग्य वेळ. आता तू कान्हाला घटस्फोट देऊन टाक. सखी या पेपर्सवर सह्या करणार आणि मग ती कान्हाजवळ जाईल. कान्हाला म्हणेल, मला तुझ्याशी कोणता संबंध ठेवायचा नाहीये, या पेपर्सवर सह्या कर. कबीर म्हणेल ठीक आहे आणि चक्क तो काहीच न बोलता, ना नुपूर न करता या पेपर्सवर सह्या करणार. त्यामुळे सखीच्या पायाखालची जमीनच सरकेल. सखीला खूप वाईट वाटणार की कान्हाने या पेपर्सवर सह्या केल्यात, म्हणजे त्याला सुद्धा आता माझ्याशी कोणतंच नातं ठेवायचं नाहीये. सरकार तर खूप खुश होईल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे, कारण कान्हाने या पेपर्सवर सह्या जरी केल्या असल्या ना तरी त्याचा प्लॅन वेगळा आहे. मग आता या कान्हाचा प्लॅन आहे तरी काय? सखीला घटस्फोट दिल्यानंतर तो काय करणार हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट आवडला ना
की गौतम आता कान्हाच्या बाजूने आलाय? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.